जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असेल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बद्दल. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आळ्याने कोस तयार केला, आपण त्याला कशा प्रकारे गुंडवून ठेवले. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार टोटल आपण जवळपास कोस वेचायचा आहे. आपला कोस वेचायला आपण जवळपास 2 दिवस देणार आहे, एक आजचा दिवस आणि एक उद्याचा दिवस. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल आपण कशा टाईप कोस गोळा करतोय, त्याला कसे डिवाइड करतोय, काऊन डिवाइड करतोय, मार्केटचं वगैरे पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला सांगतो समोर की आपण कोस कसा गोळा करतोय, कसा वेचतोय आणि त्याचं चंद्रिकाचं वगैरे पूर्णपणे सांगणारच आहे. तर समोर सांगतो मी तुम्हाला हळूहळू. हा व्हिडिओ जो की 2 दिवसाचा ॲड करून सांगितलेला आहे, हा एक आणि उद्याचा एक. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा थोडं आणि व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट जर तुम्हाला माहीत असेल, आपण 2 दिवसाचा ॲड करून हा एक व्हिडिओ बनवतोय. सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण इकडचे 2 रॅक आणि इकडचे 2 रॅक पूर्णपणे जे हे रॅक सगळे गुंडवून ठेवले, जेणेकरून जे खालचं जे सपाट आपले चंद्रिका टाकतो ना, म्हणजे सपाट टाकल्यानंतर खालून जे गवत वगैरे राहतं, काड्या वगैरे राहतं ना, तर त्यांना गरमी होते, त्यांच्या खालचा पोचट राहतो ना, ते पोचट राहतो. त्याच्यामुळे आपण त्याला असं पूर्णपणे जे की गुंडवून ठेवले, म्हणजे त्याला 24 घंट्यामध्ये हवा लागल पूर्ण, आणि आपण त्याला उद्या म्हणजे वेचू, समजा आज किंवा उद्या की असं करून वेचू. आणि पूर्णपणे त्याचा म्हणजे डिफरंट आपल्याला फरक लय मोठा जाणवतो बरं, कारण की प्रॉपर जेव्हा सगळ्या कोसला हवा लागली ना, तेव्हा ते पूर्णपणे प्रॉपर जे होते कडक बनतो. आणि आपण आता वेचायला सुरुवात केलेली. वेचायचं जर म्हटलं तर आपण पूर्णपणे 3 डिव्हिजनमध्ये वेचतोय. एक जर म्हटलं तर एकदम 1 नंबर क्वालिटीचा, म्हणजे हे जे कोसला आहे ना, मार्केटवाले व्यापारी भाव बघत असते आणि तेच आपला मार्केटला भाव वगैरे देत असते. हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण की आपण उद्या मार्केट करणार आहे. आणि ह्या 1 नंबरचा आहे बरं, म्हणजे याच्यात म्हणजे 1 नंबर तुम्ही विषय नका करू लगे. एवढा 1 नंबरचा जो माल आहे आपला, आणि आपण त्याला 3 डिव्हिजन म्हटलं तर हे फर्स्ट झालं. आणि त्यात जर म्हटलं तर आणखी एक बारीक याच्यात करतोय, म्हणजे समजा हा डबल आहे. आता हे सगळ्यात मोठा आहे बरं, आणि ह्याला जे आहे ना, हे जास्त मार्केटवाले जे व्यापारी वगैरे हे बघत नसते, बघते तर फक्त ह्या A1 क्वालिटीलाच बघते, कारण की ह्या A1 क्वालिटीचा आहे. म्हणजे तुम्हाला याच्यातला फरक दाखवतो. हे बघा, वरचा जो आहे ना, याला व्यापारी बघत असताना त्याच्यावर भाव ठरतो, आणि जो खालचा जो आहे हे सगळ्यात मोठा आहे, म्हणजे आपण त्याला डबल म्हणत असतो. आणि इकडचा जो आहे ना, ह्यो जो आहे ह्यो पूर्णपणे पोचट झाला, डागीडुगी झाला, याला पूर्णपणे आपण वेगळं सेपरेट करतोय. कारण की जर सगळं एक खटीत जर आपण जमा केला आणि ह्योच जर मार्केटला नेल्यानंतर मार्केटला जर गंज घातला तर ह्यो लई विचित्र दिसल, आणि त्याला मार्केटला आपल्याला कमी भाव लागेल. त्याच्यामुळे आपण या 3 डिव्हिजनमध्ये त्याला गोळा करत असतो प्रत्येक टायमाला, प्रत्येक बॅचला. सगळ्या कोस दिवस वेचल्यानंतर आपण सगळा वेचला आणि तो घरी आणून टाकला. आता हे बघा, शूट करणं होत नाही बरं, माझ्याकडनं जेवढं होतं तेवढे मी करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला सांगतोय. घरी आणल्यानंतर आपण पूर्णपणे त्याला फर्च्युअर टाकल्यानंतर जो मुंग्याचा खडू असतो, हे पूर्णपणे राऊंडनं त्याला मारलेला आहे. कारण की ह्या कोसमध्ये जी आळे असते ना, जिवंत असते, आणि याला मुंग्याचा वास येतो. जसं मुंग्याला आळ्याचा वास येतो ना, तसंच ह्या कोसचा पण वास येतो. आणि ह्या मुंग्यांना हे कोस खायला येत असतात. म्हणजे जर कोस खायचं जर म्हटलं तर ह्या ज्या मुंग्या आहे पूर्णपणे त्या कोसला करंट आहेत. त्याच्यामुळे आपण घरी आणल्यानंतर पूर्णपणे त्याला 4ही बाजूनं मुंग्याचा खडू मारतो, जेणेकरून मुंग्या त्याला येऊ नये. कारण की आता ह्यो घरी आणल्यानंतर आपल्याला आज पण वेचायचं, म्हणजे 2 दिवस कंटिन्यू ह्यो असंच राहणार आहे. आणि वरतून फॅन आहे, जेणेकरून त्याला पूर्णपणे गरमी होणार नाही. खाली आपण साडीच्या धुडक्या थरलेले, चटया थरलेली, जेणेकरून त्याला खालून फरचीचं पाणी लागू नये. आणि हे अशा गोष्टीची मेन आपण काळजी घेत असतो, जेणेकरून आपला काही समोर प्रॉब्लेम होत नाही, जे ठेवलं त्याला काही विषय होत नाही. नमस्कार. आजचा जो की दुसरा दिवस आपला कोस व्यासनाचा. आता आजचा पण तुम्हाला सांगतो आज काय विषय राहणार आहे त्यांनी पूर्णपणे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या पहा, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं आपण 2 दिवसाचा ॲड करून एक व्हिडिओ बनवतोय. म्हणजे माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होतो मी तेवढं तुम्हाला सांगायचे प्रयत्न करतोय. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आता जर तुम्ही बघितलं, आपण काल पूर्णपणे जे की 3 रॅक वेचले होते घरच्या घरीच, आणि आज पण घरच्या घरीच वेचतोय. आता हे जे आहे ना, हे सगळे आपण खाली काढून ठेवलेले बरं. सुरुवातीला शेतात आल्या ना, हे सगळ्यात आधी आपण काढून ठेवले, कारण की हे जे आहे ना, हे सगळ्यात वरचे आहेत, आणि हे वरच्याला आपण हात पण नव्हता लावला. आता हे जे वरचे आहेत ना, हे जे सगळे खाली काढून ठेवले ना, त्याला आपण सगळं झाल्यानंतर मग ह्या शेवटच्या रॅकवरती येणार, कारण की तोपर्यंत हे जो कोस आहे ना खाली ठेवलं, हे पूर्णपणे वाळेल. समजलं तुम्हाला? म्हणजे आपण याला काढून काढून ठेवत असतो, गुंडाळून काढून ठेवत असतो. याचा फरक आपल्याला लय मोठा जाणवतो, कारण की हे जो कोस आहे ना, हे पोचट वगैरे कोणता पोचट वगैरे राहिला ना, तर त्याला पूर्णपणे जे की प्रॉपर पद्धतीने हवं लागतं आणि तो कडक बनतो लगेच. आणि एक जर महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला खरंच सांगतो, मायच्यान सांगतो, कारण की आता उद्या आपण मार्केटला जाणार आहे बरं. आता मार्केटला गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे मार्केटबद्दल सांगाल. बाबा, आपला कोस 130 अंडीपुंज होती. 130 अंडीपुंजला किती भाव लागला, कसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर तुम्हाला खर्च सांगतो आपला आतापर्यंत किती झालेला आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला. आता हे बघा, आपण 130 अंडीपुंजची बॅच आणलेली, ही जवळपास 4,500 ते 5,000 धरा. 4,500 असती, पण 5,000 धरा, ठीक आहे. आता 5,000 झालं म्हणजे 100 अंडीपुंजची 4,000 असते. आपण 5,000 धरले, 130 अंडी
अंडीपुंजी आपली 5,000 धरले. त्यानंतर जो एक्स्ट्रा खर्च आहे, एक्स्ट्रा खर्च कोणकोणत्या गोष्टीचा असतो तुम्ही माझ्या रीला वगैरे बघितला असेल, त्यामध्ये तुम्हाला सांगतो 30-30, 40-40 रुपयाचे पावडर असते. ते पावडर 30 ते 40 रुपयाचे पावडर म्हणजे विचार करा, दिवसाला एक पावडर मारलं तर 40 रुपये खर्च जातो. अदर दुसरा खर्च म्हटलं तर ते 1,000 रुपये पकडा. ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगतो 5,500 रुपये पकडून चालायचं का. बरं ठीक आहे, 6,000 पकडा. 6,000 आपला खर्च लागला. 6,000 लागला नाही बरं, 5,500च लागला किंवा 5च लागलेला आहे. कारण की मी सांगतो तुम्हाला, कारण की आपण जे औषध वगैरे नाही, हे गोणी एक खटीच भरून आणलेली आहे आणि आपण त्याचं परत लोड ठेवत नाही. प्रत्येक बॅचला नवीन आणायचं बिलकुल नाही. 6,000 रुपये खर्च तुम्ही पकडून चला. ह्या बॅचला आपला 6,000 रुपये खर्च झालेला आहे. आता प्रॉफिट किती होईल हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, कारण की खर्च सांगणं पण हे तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे आपला खर्च आतापर्यंत किती झालेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, एकदा आपण बॅच घ्यायला जर सुरुवात केली तर खर्च कोणत्याच गोष्टीला लागत नाही. ही गोष्ट डोक्यात घ्या तुम्ही, ही गोष्ट डोक्यात घेणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण अंडीपुंज आणतो, आळ्या आणतो ना, त्या आळ्यालाच खर्च लागतो आणि औषधाला म्हणजे समजा 4,000च्या जर आळ्या असल्या ना तर आपल्याला 500 रुपयाचं किंवा 700 रुपयाचं असं त्याला औषध वगैरे लागत असते. जे की विटकर विजेता झालं, विटकर सप्लिमेंट झालं, दुसरं चुना वगैरे झालं, हे सेपरेट मी तुम्हाला पूर्णपणे आधी सांगितलेलंच आहे, बरोबर. आणि ह्या गोष्टीलाच खर्च लागत असतो. याच्या व्यतिरिक्त ना दुसऱ्या कोणत्याहीच गोष्टीला खर्च लागत नाही. एकदा बॅच सुरू झाल्यानंतर मला भरपूर जण मागची बॅच माझी फेल गेली होती, त्याच्या मागची मी सांगितली होती. भरपूर जण असं म्हणले, तुम्ही रोजगार लावता, तुम्ही हेच करता, याचा खर्च नाही पकडला तू. अरे बाबा, आम्ही रोजगार वगैरे लागत नाही. आम्ही आमच्याकडनं जेवढी होती ना तेवढीच आम्ही बॅच घेतो. 130 अंडीपुंजी आम्ही घरच्या घरी 3 जणांनी काढली. फक्त माझी मम्मी, माझे वडील आणि मी 3 जणांनी फक्त आम्ही 130 अंडीपुंजी बॅच काढलेली. येणाऱ्या 25 तारखेला परत आपली बुकिंग आहे 100 अंडीपुंजी. कारण की घरच्या घरी होतं ना, 2 जणात तुम्ही 100 अंडीपुंजी बॅच काढू शकता. आणि जर हार्डली ॲड म्हणा तर ठीक आहे बाबा, 3 जणात तुम्ही 130 किंवा 150ची हार्डली 100ची 150ची बॅच काढू शकता. आणि हे घरच्या घरीच करतो आपण. रोजगार एकही लावत नाही. याचा खर्च आपला आउटर म्हणजे एक्स्ट्रा बाहेर जात नाही. ही पण गोष्ट म्हणजे गरजेची तुम्हाला सांगणं, तुम्हाला समजणं पण, बरोबर. आता इक्वल आपला टोटल खर्च किती झाला, ॲप्रॉक्सिमेटली 5,500 किंवा 6,000 तुम्ही पकडून चाला. ठीक आहे, एवढा तर झालेलं नाही, पण बदला बाबा, ठीक आहे, 6,000 तुम्ही पकडा. आणि आणखी एक सांगायचं जर म्हटलं तर सध्या कसं थंडीचं वातावरण चालू होतं आहे, बरोबर. थंडीच्या वातावरणामध्ये ज्या आपल्या बॅचेस असतात ना, ह्या तुम्हाला सांगतो ॲप्रॉक्सिमेटली 21 ते 22 किंवा 23 दिवसाचा कालावधी असतो. पण ही आपली बॅच आहे ना, हिला जवळपास 25 ते 26 दिवस लागलेले आहे. गोष्ट लक्षात घ्या बरं. काऊन सांगतो तुम्हाला, 21 दिवसामध्ये 16 दिवस आळ्या पाला खात असत्या आणि समोरच्या 6 दिवसामध्ये त्या कोस तयार करतात. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 21-22 तुम्ही पकडून चाला. 16 दिवसामध्ये त्या टोटल 12 फिल्डिंग खात्या, बास इक्वल झालं, संपलं विषय. 12 फिल्डिंग 6 दिवस, म्हणजे असं धरून चाला तुम्ही 21 दिवस. पण थंडीमध्ये विषय काय झाला होता आपला थंडीमध्ये विषय असा झाला होता, आपल्या खाल्ल्या 16 फिल्डिंग, म्हणजे तुम्ही पकडून चला 14 दिवस आपले तिथंच झाले. 14व्या दिवशी आपण त्याच्यावरती चंद्रिका टाकल्या. 16 नाही 17-18 दिवस झाले होते. 18 दिवस झाल्यानंतर मग आपण त्याच्यावरती चंद्रिका टाकल्या होत्या. आणि कोस बनायला तुम्ही विचार करू शकता, म्हणजे आजचा 8वा दिवस आहे, उद्या आपण मार्केट 9व्या दिवशी करणार, म्हणजे किती झाले ते 17 म्हणजे जवळपास 25-26 दिवस झालेत ते. आणि ह्या गोष्टीचा आपल्याला काळजी घ्यावी लागते. कारण की जे थंडीमध्ये आळ्या जे आहे ना, ह्या पाला जास्त खातात आणि सॅम्पल जे आहे ना हे एकदम हळूहळू सोडतात. कारण की जे टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवायची गरज असते ना, ते आपण जर ठेवलं ना तर बस इक्वल होऊन जातं. फक्त ते आपलं गरजेचं असतं टेम्परेचर ठेवणं. 100 अंडीपुंची आपण बॅचेससाठी घातलेली, आपल्याकडे पाला आहे ऑलरेडी, पण 100ची आपण बॅचेससाठी घातलेली. सांगता येत नाही त्या फिल्डिंग किती खाणार. 12 फिल्डिंगवर हिवाळ्यात कोणतीच सॅम्पल येत नाही, लक्षात घ्या. हिवाळ्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त पाला लागतो, म्हणजे त्या जवळपास 17, 18, 20 पण फिल्डिंगवरती जाऊ शकतात. मी तुम्हाला सांगाल समोर एखाद्या मित्राची बॅच वगैरे चालू असते की त्याचं रेग्युलर तुम्हाला अपडेट देत चालत. फक्त ही एक काळजी घेणं तुम्हाला गरजेची. म्हणजे एक लक्षात घ्या एवढं की बाबा, प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे सिच्युएशन असते. उन्हाळ्यामध्ये आपलं लवकर सॅम्पल येतं, उन्हाळ्यामध्ये आपण लवकर चंद्रिका टाकतो, लवकर आपला कोच जो कडक बनतो, कारण की ऊन तेवढं राहतं, बरोबर आहे की नाही. आणि जो पावसाळा असतो याच्यात आपल्याला काळजी घ्यावी लागते. हिवाळा, हे 3 ऋतूमध्ये वेगवेगळे सिच्युएशन असते. बाकी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सगळ्या प्रकारे कोच गोळा केलेला आहे. उद्या आपण त्याला मार्केटला नेणार आहे. उद्या तुम्हाला सांगतो आपलं टोटल किती वजन भरलं, त्याला पर केजीला भाव वगैरे किती लागला. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की इंस्टाग्रामला आपण कमी अपडेट देऊ शकतो, कारण की 1.5 ते 2 मिनिटामध्ये मी तुम्हाला तेवढी माहिती सांगू शकत नाही. माझ्याकडनं जेवढी माहिती होती तेवढी मी यूट्यूबला टाकायचा आपला प्रयत्न करतो. सगळा आपला टोटल कोर्स जमा करणं झालेला आहे. झाल्यानंतर आपण त्याला आता उद्या मार्केटला नेणार आहे. मार्केटचं पण सांगतो तुम्हाला, ट्रान्सपोर्टचं वगैरे कसं राहील, आपलं मार्केट कसं राहील, त्याला भाव कसा लागतो, व्यापारी वगैरे कसे चेक करता, ठीक आहे, हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक चांगली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.